नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी भाविन पटेल. माझ्या अभिनव इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत करतो. या चॅनलवर तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग, इयत्ता 11वीचे धडे आणि कविता, तसेच इयत्ता 12वीचे धडे आणि कविता, त्याचबरोबर व्याकरण आणि रायटिंग स्किल्स यांच्या प्लेलिस्ट दिसतील. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार यातील हवी ती प्लेलिस्ट पाहू शकता आणि अभ्यास करू शकता. नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वीच्या पुस्तकातील 2.4 हॅव यू अर्न युअर टुमॉरो या कवितेचं विश्लेषण पाहणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, समजून घेऊया आपली चौथी कविता. सर्वप्रथम आपण कवी एडगार गेस्ट यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. एडगार गेस्ट was born in England and was brought to the United States when he was 10 years old. आपल्या या कवितेचे कवी एडगार गेस्ट यांचा थोडक्यात परिचय म्हणजे गेस्ट यांचा जन्म इंग्लंडचा, परंतु 10 वर्षाचे असताना त्यांना इंग्लंडहून अमेरिकेत आणलं. He began his writing career in 1895 at the age of 14. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी इसवी सन 1895 मध्ये त्यांनी आपल्या लेखन यात्रेला सुरुवात केली. एडगार गेस्ट इज नोन ॲज पीपल्स पोएट फॉर हिज सिम्पल स्टाईल अँड ऑप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग. साधी सहज शैली आणि सकारात्मकता या त्यांच्या लेखन वैशिष्ट्यांमुळे त्यांना पीपल्स पोएट म्हणजे लोककवी म्हणून संबोधले जाते. गेस्ट इज अन अमेरिकन रायटर ऑफ न्यूजपेपर अँड मॅगझिन. त्यांचं लिखाण हे मुख्यत्वे करून वर्तमानपत्र आणि मासिकांमधून अमेरिकेत प्रसिद्ध होत असे. दिस इज अन इन्स्पिरेशनल पोएम. ही त्यांची कविता एक प्रेरणादायी कविता आहे. इन दिस पोएम द स्पीकर इज आस्किंग द रीडर्स whether they have done anything to improve the life of another human being or not. या कवितेतून ते वाचकांना थेट प्रश्न विचारतात की तुम्ही एका तरी व्यक्तीच्या भल्यासाठी काही केलं आहे की नाही. इट इज अप टू यू वेदर यू विल हॅव अ बेटर फ्युचर ऑर नॉट. तुमचं भवितव्य हे तुमच्याच हाती आहे आणि त्यामुळेच प्रत्येकाने आपले कृत्य ही पडताळून पाहायला हवीत. It is up to you whether you will have a better future or not. Therefore, one should consider one's actions and deeds carefully and plan accordingly for a better future. त्यामुळे प्रत्येकाने आपली कृत्य ही पडताळून पाहायला हवीत व त्या योगे उज्ज्वल भविष्याची आखणी केली पाहिजे. Throughout the poem, poet Edgar Guest, with his straightforward questions, pinpoints benevolence. संपूर्ण कवितेत कवी गेस्ट त्यांच्या सरळ साध्या प्रश्नांनी परोपकारावरच भर देतात. These questions make us think of our behavior towards others. इतरांसोबत आपल्या वर्तनाचा लेखाजोखा ते प्रश्न आपल्याला घ्यायला लावतात. In general, the prime purpose is served through these questions. आणि एकंदरीतच त्या प्रश्नांमुळे कविता लिहिण्याचा उद्देश सफल झालेला दिसतो. कवितेचं पहिलं कडवं पाहूया. हॅव यू अर्न युअर टुमॉरो. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे? डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे? दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स टॉयलिंग टाइम इज थ्रू. इज देअर एनीवन टू अटर नाव अ काइंडली वर्ड ऑफ यू? ओळींचा शब्दशः अर्थ असा आहे की इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे. तुम्ही त्यांच्या बाजूने गेलात म्हणून कुणी आनंदी झाले का? डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे. आज कोणी तुम्हाला तुमची आठवण काढतं का की तुम्ही त्यांच्याशी बोललात? दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर. हा दिवस जवळजवळ संपलेला आहे. अँड इट्स टॉयलिंग टाइम इज थ्रू. आणि कष्ट करण्याचे तासही संपलेले आहेत. इज देअर एनीवन टू अटर नाव अ काइंडली वर्ड ऑफ यू. आणि दिवसाच्या या शेवटाला तुमच्याबद्दल
चांगले शब्द बोलणारं कोणीतरी आहे का? या ओळींचा मतितार्थ खालीलप्रमाणे. इन द फर्स्ट स्टॅन्झा ऑफ 4 लाईन्स देअर आर 3 क्वेश्चन्स. 4 ओळींच्या पहिल्या कडव्यात 3 प्रश्न आहेत. थ्रू these questions, the poet asks reader if anybody he or she met during the day became happy because his or her approach. यातून कवी वाचकांना विचारतो की दिवसभरात ज्या व्यक्ती तुमच्या संपर्कात आल्या त्यापैकी तुमच्या वागण्याने कोणी सुखी झाले का? He further asks if the reader had a kind conversation of soothing words with anyone. ते पुढे विचारतात की वाचकांनी त्यांना भेटलेल्या माणसांशी हळुवारपणे आल्हाददायक शब्दांनी संभाषण केले का? ड्युरिंग द डे फुल ऑफ एफर्ट्स that has been spent and is about to end, if there is anyone who would say good things about him or her. मेहनतीचा संपूर्ण दिवस जो आता संपतच आलेला आहे त्यावेळी तुमच्याबद्दल 4 चांगले शब्द कोणी काढू शकेल का? In short, the poet here focuses on polite and kind speech towards others. थोडक्यात कवी इथे आपण इतरांशी सौजन्याने वागलं बोललं पाहिजे असं सांगताना दिसतात. He leaves it on the reader to interpret what one should do as a positive answer to poet's question. कवीच्या प्रश्नांना सकारात्मक साजेसं उत्तर आपल्या वर्तनातून कसं द्यावं हे मात्र कवी वाचकांवर सोडतो. दुसरं कडवं असं आहे. Did you give a cheerful greeting to the friend who came along, or a churlish sort of howdy and then vanish in the throng? तुमच्या समोर मदतीच्या अपेक्षेने आलेल्या मित्राकडे तुम्ही हसतमुखाने अभिवादन करून पाहिलेत का? की फक्त अनादराने किंवा अगदी उद्दामपणे काय कसं काय असं टाळण्यासाठी म्हणून बोलून गर्दीत नाहीसे झालात? Were you selfish, pure and simple as you rushed along the way? Or is someone mighty grateful for a deed you did today? Were you selfish, pure and simple? अगदी सहजगत्या तुम्ही स्वार्थीपणे वागलात आणि गर्दीत नाहीसे झालात? Or is someone mighty grateful for the deed you did today? किंवा तुम्ही आज जे काही कृत्य केलं त्याबद्दल कोणी तुमचे खूप उपकार मानले का? दुसऱ्या कडव्यामध्ये कवी म्हणतो, इन द सेकंड स्टॅन्झा द पोएट डझंट जस्ट आस्क अबाउट अ काइंड जेस्चर बट जनरस डीड्स ऑल्सो. दुसऱ्या कडव्यामध्ये कवी फक्त इतरांशी वाचकाने केवळ दयाभावच दाखवावा इतके बोलून थांबत नाही तर त्यांनी चांगले कृत्य देखील करावीत असे सांगताना दिसतो. He asks if the reader did any good action in the day. तो विचारतो की वाचकांनी दिवसभरात एकतरी चांगलं कृत्य केलं का? While a friend of yours who out of helplessness approached you, did you help him? जेव्हा असहाय्यपणे एखादा तुमचा मित्र तुमची मदत मागायला आला तेव्हा तुम्ही त्याला मदत केली का? If the reader greeted him happily and welcomed him, or just ignoring him disappeared in the crowds dramatically. वाचकाने त्या मित्राला हसतमुखाने अभिवादन करून त्याचं स्वागत केलं की नाट्यमयरित्या त्याला चकवून गर्दीत पसार झाला? By the end of the day, if there is someone who could take your name with grateful feelings for what you did for the one during the day. दिवस मावळाच्या या क्षणी दिवसभरात तुम्ही ज्या व्यक्तींसाठी काही चांगलं काम केलं आणि ती व्यक्ती तुमचं नाव घेईल, कौतुक करेल असं कोणी आहे का? असं कवी थेट विचारतो. तिसरं कडवं पाहूया. कॅन यू से टुनाइट इन पार्टिंग विथ द डेज दॅट्स स्लीपिंग फास्ट दॅट यू हेल्प्ड अ सिंगल ब्रदर ऑफ द मेनी दॅट यू पास्ट. तुम्ही आज रात्री किंवा हा झटकन निघून जाणारा जो दिवस आहे, लगेचच आपल्या हातून निसटणारा हा जो दिवस आहे, तो दिवस संपण्याच्या वेळी तुम्ही असं म्हणू शकता का की आपले जे बांधव आहेत त्यापैकी एकाची तरी तुम्ही मदत केलीत? इज अ सिंगल हार्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डीड ऑर सेड?
एकतरी हृदय आनंदित झालं का? जे तुम्ही आज केलत किंवा जे तुम्ही आज बोललात त्याबद्दल कोणी एकतरी व्यक्ती खुश झाला का? Does a man whose hopes were fading now with courage look ahead? ज्याच्या आशा मालवत चालल्या होत्या, जो निराश झाला होता, तो आता धैर्याने आयुष्याकडे पुन्हा नव्या उमेदीने पाहतोय, असं तुम्ही त्याच्याशी वागलात का? Expanding his question bank, the poet further makes the reader to introspect for his words and actions during the day. आपल्या भात्यातील प्रश्नांचे बाण कवी आणखी वेगाने सोडत वाचकाला विचारतो आणि अंतर्मुख व्हायला भाग पाडतो. The poet even gives a message of universal brotherhood in this stanza by the mention of the phrase the brother of the many. कवी ह्या कडव्यामध्ये the brother of the many असा शब्द वापरतो किंवा अशा शब्द समूहाचा वापर करतो आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देखील देतो. Is there a single person who is happy because of your kind words or action? कवी असं सुद्धा विचारतो की एकतरी व्यक्ती तुमच्या सत्कृत्यांमुळे सुखी झालेला आहे का? The poet just asks if the reader helped a dismayed or disappointed person to overcome his bad situation. कवी असंही विचारतो की कोणी निराश व्यक्तीला आपल्या वाईट परिस्थितीतून बाहेर यायला तुम्ही मदतीचा हात दिलात का? Guest asked if the person felt encouraged to move forward in his or her life by your words or actual help of any kind. कवी पुढे म्हणतो की तुमच्या चांगल्या शब्दांनी, धीराच्या शब्दांनी किंवा प्रत्यक्ष मदतीने कोणा व्यक्तीला जीवन जगण्याचं बळ मिळालं का? कवितेचं शेवटचं कडवं पाहूया. Did you waste the day or lose it? Was it well or sorely spent? तुम्ही दिवस वाया घालवलात, गमावलात, तो चांगला होता की खिन्नपणे, उदासपणे, कडवटपणे व्यतीत केलात? Did you leave a trail of kindness or a scar of discontent? तुम्ही सत्कृत्यांची एक शृंखलाच मागे सोडलीत की फक्त असमाधानाचं निशाण सोडलत? As you close your eyes in slumber, do you think that God would say? जेव्हा आज रात्री झोपताना तुम्ही तुमचे डोळे बंद कराल तेव्हा तुम्हाला वाटतं का की देव असं म्हणेल, You have earned one more tomorrow by the work you did today? की आज तुम्ही तुमच्या कृत्यामुळे उद्याचा आणखी एक दिवस कमावला आहे? In the final stanza of the poem, the poet asks the reader to analyze his or her day. शेवटच्या कडव्यात तर कवी वाचकाला आपल्या संपूर्ण दिवसाचं विश्लेषण करायला सांगतो. That prompts the reader to self-assess his behavior of the day. त्यामुळे वाचक आपोआपच आपल्या दिवसाचं आत्मपरीक्षण करतो. Again in this stanza, the poet Edgar Guest asks the reader not to limit himself or herself to just one deed of generosity, but a series of kindness. या शेवटच्या कडव्यात तर कवी म्हणतो, नुसतं एकच चांगलं काम करून चालणार नाही, तर एक परोपकारी कृत्यांची शृंखलाच निर्माण करावी लागेल. Lastly, he appeals the reader's intuition in the name of God. शेवटी तर कवी वाचकाला देवाचं नाव घेऊन विचारतो की झोपी जाण्यापूर्वी आजचा दिवसभरात काय कृत्य केली ते जरा पडताळून पहा. In other words, he urges the reader to introspect before going to bed by the end of the day whether he or she has earned enough blessings by good actions to his or her credit for better tomorrow. कवी विचारतो की झोपी जाण्यापूर्वी आजचा दिवसभरात तुम्ही काय कृत्य केली ते जरा पडताळून पहा की त्यामुळे आपल्याला आणखी एक चांगला दिवस आपल्या जीवनात मिळाला आहे का? This way, the poet affirms a simple principle of life that man's better future is built upon his good actions of the present.
अशा प्रकारे कवी एक सोपं तत्व पुन्हा अधोरेखित करतो की माणसाच्या उज्ज्वल भविष्यकाळ हा त्याच्या वर्तमानातील सद्वर्तनावर तर अवलंबून असतो. फॉर बेटर टुमॉरो वन हॅज टू डू इनफ गुड टुडे. In some way, we can say that the poet advocates karma philosophy, which means one's good actions bear good fruits in future. एक प्रकारे कवी आपल्या भारतीय संस्कृतीतल्या कर्म सिद्धांताला दुजोरा देताना दिसतो. म्हणजेच तो म्हणतो की आजच्या तुमच्या चांगल्या वागण्यामुळे भविष्यात तुम्हाला चांगले फळ नक्कीच मिळेल. तर मित्रहो, अशी ही प्रश्नांच्या माध्यमातून वाचकाला प्रेरित करणारी आणि अंतर्मुख व्हायला भाग पाडणारी, सत्वर्तन करायला लावणारी अशी कविता हॅव यू अर्न युअर टुमॉरो इथे संपते. धन्यवाद.